आपण या सिरीजमध्ये पाहिलं की इमोशन डिसरेग्युलेशन म्हणजे काय आहे, वल्नरेबिलिटी कशी कशी वाढते, कुठल्या कारणांमुळे इमोशन डिसरेग्युलेशन होऊ शकतं आणि काही स्किल्स जे DBT मधले होते टू मॅनेज द इमोशन डिसरेग्युलेशन अँड बी रेग्युलेटेड इमोशनली. आजच्या भागात आपण पाहणार आहोत इमोशन रेग्युलेशन म्हणजे आपण इमोशन्सना बंद करतोय का किंवा त्यांना थांबवतोच आहोत का किंवा त्यांना रिप्रेसच करतोय का, तर मुळीच नाही. इमोशन्सची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे ते म्हणजे त्यांना व्हॅलिडेट करणं खूप 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 महत्त्वाचं आहे. सो आपण मे बी बिहेवियर व्हॅलिडेट करणार नाही. तुम्हाला आठवत असेल फर्स्ट एपिसोडमधली नीता, तर डेफिनेटली कुंडी दुसऱ्याच्या गाडीवर फेकून मारणं इज नॉट अ प्रॉपर बिहेवियर किंवा खूप हायटेंड रिॲक्शन आहे. पण तिच्या इमोशन्सच आपण म्हणा की तुला एवढा राग येऊच कसा शकतो, तर दॅट इज नॉट फेअर. सो इमोशन्स एक्नॉलेज करणं, त्यांना बरोबर नावे ओळखणं आणि त्या व्हॅलिडेट करणं हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे इमोशन रेग्युलेशनमध्ये. टीनेजर्सच्या बाबतीमध्ये हे आपल्यालाही करायचं आहे आणि त्यांना शिकवायचं आहे की ते स्वतःचे स्वतः इमोशन्स कसे ओळखू शकतात, ॲक्नॉलेज करू शकतात आणि व्हॅलिडेट करू शकतात, जेणेकरून त्यांना त्या रेग्युलेट करणं खूप सोपं जाईल. तुम्हाला ही सिरीज कशी वाटली हे नक्की आम्हाला सांगा. तुमचा फीडबॅक आमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे. तुम्हाला अजून काय बघायला आवडेल किंवा अजून याच्याबद्दल काही जाणून घ्यायचं आहे का, ते नक्की आम्हाला कमेंट्स करून सांगा आणि स्टे ट्यून्ड फॉर द नेक्स्ट शॉर्ट सिरीज. थँक्यू सो मच.